अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवाव नीपालसङ्घेः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्म दीयैरपि योधमुखैः सव्वीस। वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते चूर्णितैरुन्तमांगेः 27। अमी ही च सुद्धा त्वाम तुमच्यामध्ये धृतराष्ट्राचे पुत्राः पुत्र सर्वे सर्व सहसहित एव खचित अवनी पाल योद्धा राजांचे संघेः संघ भीष्मः भीष्मदेव द्रोणः द्रोणाचार्य सूतपुत्रः कर्ण तथा तथा असौ हा सहसहित अस्मदीये हे आमच्या बाजूचे अपि सुद्धा योधमुखे हे मुख्य योद्धे वक्त्राणी मुखे ते तुमचे त्वरमाणाः त्वरेने विशंती प्रवेश करीत आहेत दंष्ट्रा दात करालानी अकराळ विक्राळ भयानकानी भयानक केचित त्यांपैकी काही जण विलग्नाः अडकलेले दशन अंतरेषु दातांमध्ये सदृश्यंते दिसत आहेत चूर्णंते हे चुराडा झालेले उत्तम अंगे हे शीर स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे तात्पर्य पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे ते दाखविण्याचे वचन दिले होते आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी भीष्म द्रोण कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाने स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे यावरून दर्शविले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचाही संहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो त्याचप्रमाणे कर्णाचाही संहार होणार आहे केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचाच संहार होणार आहे असे नाही तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्ध्यांचाही विनाश होणार आहे